नमस्कार, मी ऋतुजा. आपला कला प्रोडक्शन मध्ये खूप स्वागत आहे. अटकेचा तो काळा दिवस. फेब्रुवारी 1689चा महिना. संभाजी महाराज कोकणातून राजगडाकडे जाण्यास निघाले होते. संगमेश्वर येथे ते मुक्कामाला असताना त्यांचे सख्खे मेहुणे गणूजी शिर्के यांनी वतनासाठी फितुरी केली. त्यांनी मुघल सरदार मुकर्ब खान याला गुप्त वाटेने नेले. मराठ्यांच्या सैन्याला गाफील ठेवून अचानक हल्ला झाला. जेव्हा महाराजांना साखळदंडात जकडून औरंगजेबच्या दरबारात आणले गेले तेव्हा औरंगजेबने आपल्या तख्तावरून खाली उतरला. त्याने गुडघे टेकले आणि अल्लाचे आभार मानले की ज्या शंभूने मला वर्षानुवर्षे झोपू दिले नाही तो आज माझ्या कैदेत आहे. त्यावेळी कवी कलश उद्गारले, राजन पहा, खुद्द आलमगीर तुमच्या तेजासमोर नतमस्तक झाला आहे. हे ऐकून संतापलेला औरंगजेबाने महाराजांना विचारले, तुझ्या सुटकेसाठी काय देशील? महाराज शांतपणे पण ठामपणे म्हणाले, तुझ्यासारख्या कपटी माणसाला द्यायला माझ्याकडे फक्त धारदार तलवार आहे, स्वराज्य नाही. औरंगजेबाने पुन्हा विचारले, किल्ले दे, खजिना दे आणि धर्म बदल, तरच तुला जीवनदान मिळेल. महाराज कडाडले की दिल्ली जरी माझ्या पायाशी उभी केलीस ना तरी मी माझा स्वधर्म सोडणार नाही. संभाजी महाराजांचा स्वाभिमान पाहून औरंगजेब संतापला. त्याने महाराजांचे हाल हाल करण्याचा आदेश दिला. महाराजांचे डोळे काढण्यात आले पण त्यांची नजर झुकली नाही. त्यांची जीभ छाटली पण त्यांनी माफी मागितली नाही. दररोज त्यांच्या शरीराचा एक एक अवयव तोडला जात होता. पण धन्य ते छत्रपती, इतक्या वेदनेतही त्यांच्या मुखातून हर हर महादेव आणि जगदंब शिवाय काहीही बाहेर पडले नाही. त्यांनी मृत्यूलाही थकवलं होतं. फाल्गुन अमावस्येचा दिवस होता. औरंगजेबच्या लक्षात आले की हा राजा शरीराने मरेल पण मनाने कधीच चुकणार नाही. शेवटी तुळापूर येथे महाराजांच्या शरीराचे तुकडे करून हत्या करण्यात आली. त्यांचे अवशेष इंद्रायणी नदीत फेकले गेले. पण औरंगजेब तिथेच हरला. 40 दिवस हा भयानक छळ सुरू होता. पण एकही अश्रू न गाळता हर हर महादेव आणि जगदंब म्हणत महाराज मृत्यूला सामोरे गेले.